सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. भागवताच्या दशमस्कंधामध्ये भगवंतांना अध्यात्मदीप असं म्हटलेलं आहे आणि तोच शब्द भागवताच्या पहिल्या स्कंधाच्या दुसऱ्या अध्यायात शुकाचार्यांचं वर्णन करताना शुकाचार्यांना उद्देशून पण अध्यात्मदीप हा एक शब्द वापरलेला आहे. आता अशा अध्यात्मदीप असणाऱ्या शुकाचार्यांना राजा जनक उपदेश करतो. म्हणजे दोन गोष्टी लक्षात घ्या. राजा जनकाचा अधिकार काय असेल आणि दुसरं त्या उपदेशाचं महत्त्व काय असेल. मी तुम्हाला काल प्रास्ताविक सांगितलं. महोपनिषद दुसऱ्या अध्यायात शुकदेवजी आणि राजा जनक यांच्यातला संवाद आहे. हे उपनिषदातलं विवरण हे माझ्याकडच्या पुस्तकात जे आहे ते हिंदी आहे आणि मी काही त्याचं भाषांतर करताना कदाचित त्याची परिणामकारकता कमी होईल आणि मला ते नकोय, म्हणून मी हिंदीमध्ये जसं आहे तसं तुम्हाला वाचून दाखवतोय. काल प्रास्ताविक केलं, आज मी तुम्हाला ते महोपनिषदातलं जीवनमुक्ताचं वर्णन केले. जीवनमुक्ताचं वर्णन केले. बघा, मला तर यामध्ये सगळ्यात गीता दिसते आणि मला काय आहे, शुकदेवांना केलेला उपदेश आहे. कदाचित तुम्ही म्हणाल सगळाच्या सगळा जसाच्या तसा मला तो लागू होत नाही. ठीक आहे, प्रत्येकाचा विचार प्रत्येकाबरोबर, पण तरी सुद्धा यातली काही लक्षणं मी अंगीकारायचा प्रयत्न करायला नको का, याबद्दल तुम्ही विचार करा. आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. राजा जनक ने कहा, शुकदेव जी तुम सुनो, मैं सारे ज्ञान विस्तार को कहता हूँ, जो समस्त ज्ञान का सार तथा रहस्यों का भी रहस्य है, एवं जिसके जानने से पुरुष शीघ्र ही मुक्ति को प्राप्त हो जाता है. दृश्य जगत है ही नहीं. यह बोध हो जाने पर मन की दृश्य विषय से परिशुद्धि हो जाती है. जब यह बोध परिपक्व हो जाता है तब उससे निर्वाण रूपी परमा शांति प्राप्त होती है. वासनाओं का जो निशेष परित्याग होता है वही श्रेष्ठ त्याग है. नीट लक्ष द्या. बघा काय म्हटलंय, वासनाओं का जो निशेष परित्याग होता है वही श्रेष्ठ त्याग है. उसी विशुद्ध अवस्था को साधुजनों ने मोक्ष कहा है. पुनः जो शुद्ध वासनाओं से युक्त है तथा जिनका जीवन अनर्थों से शून्य है एवं जिन्हें ज्ञेय तत्व ज्ञात है, महाबुद्धिमान शुकदेव जी, वे पुरुष जीवन मुक्त कहलाते हैं. काय म्हटलंय बघा, जिन्हें ज्ञेय तत्व ज्ञात है. तुम्हाला तुमचं ज्ञेय तत्व ज्ञात आहे का? काय मला जाणायचं आहे या जीवनात, काय मिळवायचं आहे, काय ध्येय गाठायचं आहे हे माहिती आहे का? आणि त्या दृष्टीनं तुम्ही काय प्रयत्न करता? मी नेहमी उदाहरण देतो. फुटबॉलमध्ये 2 गोल पोस्ट असतात.
ती गोल पोस्ट काढून टाकली आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना खेळा म्हणून सांगितलं. ध्येयच नाही समोर, काय खेळणार? गोंधळाशिवाय दुसरं काही होणार नाही. त्यामुळं माझ्या जीवनात जर ध्येय नसेल तर गोंधळ होईल. ध्येय 3 प्रकारचं आहे: ताबडतोबीचं, मीडियम आणि लॉंग टर्म. अंतिम ध्येय, तात्पुरतं ध्येय 12वी पास, मीडियम ध्येय नोकरी लागणं. पण माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय काय, कशासाठी मी आलोय, हे मला ज्ञात आहे का? जिन्हें ज्ञेय तत्व ज्ञात है, महाबुद्धिमान सुखदेव जी, वे पुरुष जीवन मुक्त कहलाते हैं. पदार्थ भावना की दृढ़ता ही बंध कहलाती है और ब्रह्मन वासनाओं की क्षीणता को ही मोक्ष कहा जाता है. वासनाओं की क्षीणता आहेत, वासना, वासनांचा लय झालाय. मला लिहून देता की माझी एकही वासना शिल्लक नाही. लिहून देताय? वासनाओं की क्षीणता को ही मोक्ष कहा जाता है. बिना तपस्साधन आदि के स्वभावतः ही जिसे जगत के भोग अच्छे नहीं लगते, वह जीवन मुक्त कहलाता है. यथा समय प्राप्त होने वाले सुखों और दुखों में अनासक्त हुआ जो न प्रसन्न होता है और न दुखी होता है, वह जीवन मुक्त कहलाता है. सुखे दुखे सुख दुखे समय कृत्वा लाभालाभौ जया जयौ. गीता म्हणते, यथा समय प्राप्त होने वाले, प्राप्त होणारच हो. तुमच्या पूर्व कर्मानुसार, तुमच्या संचितानुसार तुम्हाला सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग येणार. यथा समय प्राप्त होने वाले सुखों और दुखों में अनासक्त हुआ जो न प्रसन्न होता है और न दुखी होता है, वह जीवन मुक्त कहलाता है. मला सांगा, तरुण जो ॲडमिनिस्ट्रेशन लाईन मध्ये अधिकारी आहे, उच्च पदस्थ आहे, त्याला हे जीवन मुक्ताचं लक्षण अंगीकारून नोकरी करता येत नाही, संसार करता येत नाही. संसारासाठी हे उपयुक्त नाही. पुढे काय म्हटलंय बघा, हर्ष, उद्वेग, भय, क्रोध, काम और कार्पण्य मतलब शोक की दृष्टि से जिनका अंतःकरण अछूता रहता है, वह जीवन मुक्त कहलाता है. जो अहंकारमयी वासना को सहज ही त्याग करके स्थित होता है, वह चित्तालंबन का सम्यक त्याग करने वाला जीवन मुक्त कहलाता है. जिसकी दृष्टि सदा अंतर्मुखी रहती है, जिनको न किसी पदार्थ की आकांक्षा होती है और न उपेक्षा, जो सुषुप्ति के समान स्थिति में विचरण करता है, वह जीवन मुक्त कहलाता है. जो सदा आत्मा में रत है, जिसका मन पूर्ण और पवित्र है, परम श्रेष्ठ शांत अवस्था को प्राप्त कर जो संसार में किसी वस्तु की इच्छा नहीं करता, जो किसी के प्रति आसक्ति न रखता हुआ उदासीन विचरण करता है, वह जीवन मुक्त कहलाता है. जिसका हृदयाकाश संवेद्य पदार्थों के द्वारा तनिक भी लीपायमान नहीं होता, तथा चेतन संवित की जिसका स्वरूप है, वह जीवन मुक्त कहलाता है. राग द्वेष, राग म्हणजे मला येतो तो राग नव्हे, राग म्हणजे अनुराग, प्रेम, प्रेम द्वेष, राग द्वेष, सुख दुःख, धर्म अधर्म
फलाफल की अपेक्षा न करके जो काम करता है वह जीवन मुक्त कहलाता है. बघा बघा, संसारात राहून राग द्वेष सुख दुःख धर्म अधर्म फल अफल यांची अपेक्षा न करता जो संसार करतो, करता येत नाही का हो असा संसार. बस कालच्या बद्दलची मी तुम्हाला मागच्या प्रवचनात सांगितलं. गीता 3:30 मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा. निराशीर, माग घडून गेल्याबद्दल काहीही ममता नाही, पुढे घडणाऱ्याबद्दल आसक्ती नाही आणि काय वर्तमानाबद्दल उद्विग्नता नाही. बस बस सगळं सोडून केवळ केवळ मी नुसतं कर्म करणार. गीता 3:30 आपण बघितलेलं आहे. तेच इथं म्हटलेलं आहे. राग द्वेष सुख दुःख धर्माधर्म फलाफल की अपेक्षा न करके जो काम करता है वह जीवन मुक्त कहलाता है. जो अहम भाव को छोड़कर, सोडताय अहंकार शक्य आहे. अहो त्या रुक्मिणी काय, अर्जुन काय, ब्रह्मदेव काय, कुणी नाव घ्या, त्याला अहंकार सुटला नाही. भगवंताना या एका गोष्टीची अत्यंत चीड आहे. इथं काय म्हटलंय, जो अहम भाव को छोड़कर मान और मत्सर त्याग कर निरुद्वेग और संकल्पहीन होकर कार्य करता है वह जीवन मुक्त कहलाता है. जो सर्वत्र स्नेह रहित होकर साक्षी के समान अवस्थित रहता है, बस साक्षी भाव हवा. मोहामध्ये कर्मामध्ये भोगामध्ये आसक्ती नको. जो सर्वत्र स्नेह रहित होकर साक्षी के समान अवस्थित रहता है तथा बिना किसी इच्छा के कर्तव्य में लगा रहता है वह जीवन मुक्त है. जिसने धर्म और अधर्म को, जगत के चिंतन को तथा सारी इच्छाओं को अंतःकरण से परित्याग कर दिया है वह जीवन मुक्त कहलाता है. यह सारा दृश्य प्रपंच जो देखने में आता है, इसको जिसने भली भांति त्याग कर दिया है वह जीवन मुक्त कहलाता है. चटपटे खट्टे नमकीन कड़वे स्वादिष्ट तथा स्वादहीन को जो एक समान समझकर खाता है वह जीवन मुक्त कहलाता है. बुढ़ापा मृत्यु विपत्ति राज्य और दारिद्र्य सबको रम्य मानकर. अहो रस्त्यावरून जाताना माझ्या खिशातलं 200 रुपयाचं पाकिट गेलं. मी हळहळतो दारिद्र्य सोडा. पण इथं काय म्हटलेलं आहे, बुढ़ापा मृत्यू विपत्ति राज्य और दारिद्र्य सबको रम्य मानकर जो उपभोग करता है म्हणजे जो त्याला स्वामोरा जातो हास्यवदनानी वह जीवन मुक्त है. धर्म और अधर्म सुख दुख तथा जन्म और मरण इनको जिसने हृदय से पूर्णतः त्याग दिया है वह जीवन मुक्त है. जो समत्व पूर्ण तथा स्वच्छ बुद्धि से उद्वेग और आनंद से रहित होकर न शोक करता है न उत्साहित होता है वह जीवन मुक्त कहलाता है. सारी इच्छाओं सारी शंकाओं सारी कामनाओं और सारे निश्चयों का जिसने मन से परित्याग कर दिया है वह जीवन मुक्त कहलाता है. जन्म स्थिति और विनाश में उन्नति
तथा अवनति में सदा जिसका मन एक समान रहता है वह जीवन मुक्त कहलाता है। जो न किसी से द्वेष करता है और न किसी की आकांक्षा करता है, जो प्रारब्ध प्राप्त भोगों का उपभोग करता है वह जीवन मुक्त कहलाता है। जिसने संसार का चिंतन छोड़ दिया है, जो कलावान होकर भी निष्कल हो रहता है, चित्त के होते हुए भी निश्चित रहता है, वह जीवन मुक्त कहलाता है। जो संपूर्ण अर्थ जाल के मध्य व्यवहार करता हुआ उनसे उसी प्रकार निस्पृह रहता है, जैसे पराये धन के विषय में मनुष्य निस्पृह रहता है, तथा जो आत्मा में ही पूर्णता का अनुभव करता है वह जीवन मुक्त कहलाता है। मी म्हटलं तसं या महोपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायात श्लोक 42 ते 62 यामध्ये जीवनमुक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. आता तुम्ही किती लक्षात ठेवणार याबद्दल तुम्ही विचार करा. पण तुम्ही म्हणालात मी तुम्हाला परत टेप करून पाठवून देतो, चिंतन करा. काल मला नाव आठवलं नाही, कोण तो हो भागवतावर चिंतन केलं, गोकर काय त्याचं नाव, गोकर्णाने भागवत सांगितल्यावर चिंतन केलं त्यांनी, तो महापापी कोण, तो धुंदुकारी. काल मला प्रवचनात नाव आठवलं नाही. तुम्ही मी आपण कमी जास्त प्रमाणात धुंदुकारी आहोत. मला सांगा मला तुम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून देता की आजपर्यंतच्या 74 वर्षाच्या आयुष्यात मी एकदाही खोटं बोललो नाही. देता लिहून? मला कधीही अहंकार झाला नाही. देता लिहून? मला स्पृहा झाली नाही, इच्छा झाली नाही. लिहून देता लिहून? अहो काय सांगता. आणि मग काय म्हणायचं, मला सुखाचं मरण येवो हो, मला शारीरिक वेदना नको आणि भगवंतांचं नाम आलं पाहिजे. तुम्हाला मी किती कळकळीने सांगितलं. भीष्माचार्यांनी अंतकाळी भगवंतांची स्तुती केली, त्यांच्या वेदना भगवंतांच्या स्मरणाने निघून गेल्या. वेदना का नकोत? कोण तुम्ही ठरवणार मला वेदना नकोत म्हणून? अहो तुम्ही पूर्वसंचितात एखाद्या किड्याला चुरडवून मारलं असेल, म्हणजे भीष्माचार्यांच्या उदाहरणा मला देता लिहून? मी आयुष्यात एकही पाप केलं नाही. देता लिहून? मग तुम्हाला त्या पापाचं फळ भोगायलाच पाहिजे आणि ते शिल्लक राहिलं तर ते तुम्हाला या प्रकारात भोगावं लागतं. भगवंता त्या क्षणी भोगायला लागू देत, शारीरिक वेदना होऊ देत, माझं संचित संपू दे, पण त्या वेळेला मला तुझं स्मरण राहू. हे मागणं मागायचं का मला गुडघे दुखी नको आणि मला चहा पिता सुखानं हार्ट अटॅक तोही येईल. पण तसं माझं जर कृत्य असेल तर तुम्ही शांतपणानं, मी काय परत पाठवायची जरुरी नाही. हा ऑडिओ तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालाय. 3 वेळेला ऐका आणि मी एकच वाक्य सांगतो. गीतेचं बॅकबोन सगळ्या गीतेचा आधार तुम्ही एका वाक्यात एका शब्दात सांगा असं मला म्हणालात तर मी सांगेन गीतेत समत्व योग सांगितलेला आहे.
तो समत्व योग या जीवनमुक्त लक्षणामध्ये सांगितला आहे. मला ती अंगीकारायची आहे. मला मला मुक्ती मिळणार की नाही ते भगवंत ठरवोत, पण मला या जीवनात या जगण्यात मला मुक्त व्हायचंय आणि मुक्त होऊन जगायचं आहे. यासाठी आपण तुम्ही माझ्यासाठी मी तुमच्यासाठी भगवंतांना प्रार्थना करू आणि हे प्रवचन इथं संपू. माझ्या दृष्टीने 4था स्कंध पूर्ण झाला आहे. मी अजूनही एकदा बघतो, काही शिल्लक असेल तर पुढच्या प्रवचनात विषय मांडतो. आता या पुढील प्रवचन 5व्या स्कंधावरती. ठीक आहे. परत सांगतो याचा भरपूर प्रसार करा. काय सांगितलं? समर्थ म्हणतात जेवण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जे उरतं ते लोकांना द्या. तसं ज्ञान तुम्हाला झालं तेवढ्यावर स्वस्थ बसू नका, ज्ञान इतरांना द्या. मी परवा तुम्हाला दासनवमीच्या प्रवचनात समर्थांची दासबोधातली ओवी वाचून दाखवली. त्याप्रमाणे या ज्ञानाचा प्रसार करा. कदाचित काय सांगता येत नाही, मला जीवनमुक्त किंवा मोक्ष मिळणार नाही, परंतु या ज्ञानाच्या चिंतनाने तुम्हाला मिळून जाईल आणि तीच माझी भगवंतांच्या चरणी प्रार्थना आहे. ठीक आहे. आपण इथं अल्पविराम घेऊ. रामकृष्ण गोविंद.